लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। हनुमानवाडी परिसरात स्पीड ब्रेकर टाकण्यासंदर्भात सहआयुक्त चंद्रकांत खाडवी यांना देण्यात आलेली निवेदन। ड्रीम कॅस्टल सिग्नल येथे पोलीस उभे राहत असल्याने अनेक वाहने हनुमानवाडी येथील छोट्या कॉलनी रस्त्याने भरधाव वेगाने वाहत असल्याने परिसरातील लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील अवघड झाल्याने सदरील परिसरात बॅरिगेटिंग लावण्यात येऊन स्पीड ब्रेकर टाकणे कामी मनपा अधिकाऱ्यांना परवानगी द्यावी यासाठीचे निवेदन पोलीस सह आयुक्त श्री चंद्रकांत खाडवी यांना देण्यात आले। तसेच गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर हे विविध समस्यांनी ग्रासलेले असून नाशिक शहरात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी हजेरी लावली। मात्र नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली चाळण, पंचवटीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे। नाशिक शहरात येत्या काही दिवसात कुंभमेळाव्याच्या नावाने मोठ्या प्रमाणावर निधी मिळणार असून सदरील निधी केवळ खासगीकरणावर व कंत्राटदारांवर खर्च न करता नागरी सुविधांवर खर्च करावा। ड्रीम कॅस्टल सिग्नल ते मलकाबाद रस्त्याचे व त्याभोवती असणाऱ्या कॉलनींचे रस्त्याचे दुरुस्तीची कामे त्वरित सुरू करावीत। श्रीकृष्णनगर, महादेव बाग, सत्यदेव नगर, समर्थनगर, अनुसया नगर आदी परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लावावी। नवनाथ नगर, रॉयल टाउन, विद्यानगर, अनुसया नगर, समर्थनगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा। हनुमानवाडी, मोरेमळा, मधुबन कॉलनी, गुलमोहर आपा येथे स्पीड ब्रेकर टाकावे आदी मागण्यांचे निवेदन शहर अभियंता अग्रवाल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले। यावेळी मधुकर काश्मीरे, ज्ञानेश्वर मौले, अशोक वाघ, आनंद मौले, शंकर इंगळे, अशोक काश्मीरे आदी उपस्थित होते। की नाशिक महानगरपालिका विविध समस्यांनी ग्रासलेली आहे। नाशिक शहरामध्ये विविध प्रकारच्या समस्या आज आपण बघतो आहोत। मध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, त्यासाठी अनेक वेळेस निवेदनं देऊन अनेक वेळेस मोर्चे काढून देखील हे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत। अशामध्येच काही किरकोळ प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ते गतिरोधक सारखं टाकण्याचा प्रश्न आहे, तो देखील केवळ आणि केवळ इथून जाणून बुजून टाळाटाळ केली जाते। मात्र आज जर आपण बघितलं असेल तर मकळावत रोड सारखा मोठा रोड, जिथं ड्रीम कॅस्टल सिग्नल एक नावाजलेला सिग्नल आहे, जिथनं काही लोक त्या ड्रीम कॅस्टल सिग्नलवरून न जाता केवळ तिथं पोलिसांच्या भयाने तिथं पोलीस उभं राहतात। म्हणून ते एक छोटासा हनुमानवाडीमधून 9 मीटरचा कॉलनी रस्ता आहे आणि त्या 9 मीटरच्या कॉलनी रस्त्यामधून ये जाय करतात। मोठ्या प्रमाणात वाहतूक तिथनं येणे जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे। त्याच्यामध्ये हेवी ट्रक्स असतील, 4 व्हीलर्स असतील किंवा 2 व्हीलर्सवाले देखील इतक्या मोठ्या प्रमाणात अतिशय वेगाने गाड्या चालवतात की ज्यामुळे आमच्या सिनियर सिटीजनांना तसेच लहान मुलांना घराबाहेर पडणं दुरापास्त झालेलं आहे, अवघड झालेलं आहे। महिलांना साधं धुणं वाळत घालण्यासाठी रस्ता ओलांडणं सुद्धा फार अवघड झालेलं आहे। कचरा टाकायला जेव्हा महिला उभे राहते त्यांना भीती वाटते की मागून कोणी येऊन आपल्याला ठोकल की काय। अशा काही म्हणजे विविध समस्यांनी तो भाग ग्रासलेला आहे। त्याबाबत अनेकदा आम्ही मागणी केलेली आहे की ते सदरच्या रस्त्याला स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अथवा तिथे बॅरिकेटिंग करण्यात यावी। मात्र अनेकदा इकडं नगरपालिकेवाल्यांनी पोलीस आयुक्तांनी नगरपालिकेकडं टोली करून चेंडू इकडच्या कोर्टातून तिकडच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र आज आम्ही सर्व शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतली। त्यानंतर पोलीस आयुक्त सन्माननीय खांडवी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तिथे लवकरात लवकर बॅरिकेडिंग करू आणि त्याच नंतर आता आम्ही इथे येऊन जे शहर अभियंता आहेत अग्रवाल साहेब यांची देखील भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी देखील आम्हाला पॉझिटिव्हली रिप्लाय दिला आहे। त्यांना सांगण्यात आलेलं आहे की हनुमानवाडीचा परिसर असेल, मोरेमाळा परिसर असेल, ह्या विविध भागामध्ये लवकरात लवकर गतिरोधक टाकण्यात यावे अशी आम्ही यावेळेस मागणी केलेली आहे। जर हे लवकर काम नाही झालं तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही यावेळेस आपल्यासमोर देत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.